हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस.पी. ट्युटोरियल्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास फर्स्टमधील विकास इन्व्हायरमेंटल स्टडीमधलं फर्स्ट लेसन पाहिलं. युनिट फर्स्ट, लेसन नंबर 1, द मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. हा लेसन आपण पूर्ण पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत त्या लेसनवरील एक्सरसाइज पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. आन्सर ओरली द्यायचं आहे. ओरली म्हणजे तोंडी घ्यायचं आहे, मुलांकडून बोलून घ्यायचं आहे. तर चला तर पाहूया एक्सरसाइज आपण आज. युनिट नंबर 1, अवर बॉडी. लेसन नंबर फर्स्ट, द मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. क्वेश्चन अँड आन्सर एक्सरसाइज. आन्सर ओरली. विच आर द मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. म्हणजे मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी कोणते आहेत? तर लास्ट लेसन्समध्ये आपण पाहिलं होतं कोणकोणते मेन पार्ट्स आहेत आपल्या बॉडीचं. हेड, नेक, शोल्डर, चेस्ट, स्टमक, आर्म्स अँड लेग्स. तर मुलांकडून हे लर्न करून घ्यायचं आहे. ओरली त्यांना प्रिपेअर करायचं आहे. तर आन्सर असं म्हणून घ्यायचं मुलांकडून. The main parts of our body are the head, neck, shoulder, chest, stomach, arms and legs. Next question आहे, what is the head covered with. म्हणजे आपलं जे हेड आहे ते कशाने कव्हर आहे? आपले जे डोके आहे, मेंदू आहे, हेड, ते कशाने कव्हर आहे? The head is covered with the plenty of hairs. आपलं जे डोकं आहे ते केसांनी कव्हर आहे. काय आहे? केसांनी. मग कसं आन्सर ओरली प्रिपेअर करून घ्यायचं? क्वेश्चनमध्येच आहे आन्सर. द हेड इज कव्हर्ड विथ प्लेंटी ऑफ हेअर. एवढंच लर्न करून घ्यायचं आहे मुलांना. क्वेश्चनमध्येच हाफ आन्सर ऑलरेडी क्वेश्चनमध्येच आहे. फक्त प्लेंटी ऑफ हेअर हे मुलांकडून आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज अवर आर्म कन्सिस्ट ऑफ. म्हणजेच आपल्या आर्म्स म्हणजे बाजू, हातमध्ये कुठले कुठले पार्ट्स येणार आहेत? आवर आर्म कन्सिस्ट अपर आर्म, फॉर आर्म, रिस्ट, हँड अँड फिंगर्स. अप्पर आर्म म्हणजे वरचा भाग, अप्पर आर्म म्हणजे वरचा भाग, फॉर आर्म म्हणजे खालचा भाग. अप्पर आर्म, फॉर आर्म, अप्पर आर्म, फॉर आर्म. रिस्ट म्हणजे मनगट, रिस्ट म्हणजे मनगट. हँड अँड फिंगर्स, हँड अँड फिंगर्स. अशा प्रकारे मुलांकडून आपण हे ओरली प्रिपेअर करून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, what does our legs consist of. Our leg consist of thigh, knee, ankle, foot, toes and heel. Thigh म्हणजे मांडी, thigh म्हणजे मांडी. knee म्हणजे गुडघे, knee म्हणजे गुडघे. ankle म्हणजे हा इथला भाग जो फोल्ड होतो. फूट म्हणजे खालचा भाग, पाय. आणि हील म्हणजे टाच. आणि त्यानंतर येणार टोज म्हणजेच पायांची बोटे. तर काय काय कन्सिस्ट करणार आहे लेग्स मध्ये? थाय, नी, अँकल, फूट, टोज अँड हील. चला तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे, पॉइंट आउट द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी with your finger and name them. तर आपल्याला इथं बॉडी पार्ट्स फिंगर आउट करायचे आहेत आणि त्यांचे इथं आपल्याला नावं सांगायचे आहेत. इथं मी एक प्रिंट काढलेलं आहे, त्यामध्ये बॉडी पार्ट्सची इथं नावं दिलेली आहेत. तर मुलांना फिंगर पॉइंट आउट करून तिथं म्हणायला लावायचं आहे. कंटिन्यू तुम्ही 5 to 10 टाइम्स मुलांकडून म्हणून घेतलात तर मुलांना सुद्धा ह्या गोष्टी समजू शकतात आणि ते लर्न करायला लागतात. हेड, आईज, इयर,
neck, shoulder, hand, stomach, finger, knee, foot, toes. तर अशा प्रकारे आपण फिंगर स्ट्रेस करून मुलांकडून हे प्रिपेअर करून घेऊ शकतो मेन पार्ट्स ऑफ आवर बॉडी. चला तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पार्ट्स ऑफ द बॉडी विथ द नंबर. तर इथं मॅच द पेअर्स करायला सांगितलेलं आहे पार्ट्स ऑफ बॉडी सोबत. तर आईज किती आहेत? 2. आईज म्हणजे डोळे किती असणार आपल्याला? 2. आईज 2 आहेत. हेड 1 आहे म्हणून 1 सोबत मॅच केलं. 1 हँड, एका हाताला किती फिंगर्स असणार आहेत? 5 फिंगर्स. दॅट आफ्टर 2 फीट, दोन्ही पायांना किती बोटे आहेत? किती टोज आहेत? 2 फीट्स हॅव 10 टोज. तर अशा प्रकारे मॅच द बॉडी पार्ट्स विथ देअर नंबर्स. त्या नंबर सोबत त्यांना मॅच करायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.